आणि हे कसं बोलणार आहे किंवा मला काय वाटतंय ते मी सांगणार आहे. आता या भारतातील आताच्या काळातील स्त्रियांना त्यांनी जे कार्य करतायत हे तर उत्तमच आहे. माझ्यामुळे स्त्री प्रत्येक क्षेत्रात गेलेली आहे हे बरोबर आहे, परंतु तिच्या पंखांना उडण्याचं बळ दिलेलं आहे, तिनं शिकलेली आहे, हे तिचं कर्तृत्व आहे, तिचं कष्ट आहे आणि या कष्टाला तिच्या ध्येयाची जोड आहे. परंतु तिच्या या कष्टाला किंवा तिच्या या ध्येयाला किंवा तिच्या कर्तृत्वाला थोडा लगाम असला पाहिजे, थोडा संयम असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडं सेवेचं व्रत असलं पाहिजे, त्याच्यामध्ये थोडंसं प्रेम असलं पाहिजे, देशाबद्दल काहीतरी करण्याची इच्छा असली पाहिजे. आणि हे जर असेल तर मला थोडाफार का नाही पण खूपच आनंद होणार आहे. आता यानंतर मी जरा माझं लहानपण सांगायचंय, सांगू का नको? विद्यार्थ्यांना सुद्धा त्यामधून त्यांनी सुद्धा काही प्रेरणा घ्यायची आहे. आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या शेजारी पाजारी आपल्या ज्या महिला आहेत, आई बहिणी आहेत किंवा आपल्या जवळ असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, या स्त्रियांचा सन्मान कसा ठेवायचा आहे, त्यांच्या कार्याला आपण सलाम कसा करायचा आहे, किंवा यासाठी तुम्ही सुद्धा एक नागरिक होणार आहात आणि यासाठी आपण काय करायला पाहिजे. मी नेवासेमधल्या पाटलाची लेक आहे. मी नेवासे पाटलाची लेक आहे, फार लाडकी. माझ्या वडिलांची अतिशय अतिशय लाडकी लेक आहे आणि ही लेक 9 वर्षाची. लहान असताना सुद्धा पासून माझ्या वडिलांच्या अतिशय लाडामुळं मला त्यांच्यामध्ये नेवासे पाटील त्यांचा दरारा असायचा खूप. गावातल्या एखाद्या माणसानं बायको जर नांदवायला नाही म्हणला तर काय करायचे माहितीये का, माझे वडील त्याला बोलवायचे आणि त्याला दरडावून विचारायचे आणि तो गप गुमानं बायको नांदवायला घेऊन जायचा. आणि कुठलं पण कारण असू दे, काही पण तंटा असू दे, काही पण गावातली भांडणं असू देत, माझ्या वडिलांच्याकडे ती मिटवायला यायची. आणि मग ती बघून मला वाटायचं की आपण पण काहीतरी करावं या समाजासाठी, या अशिक्षित लोकांसाठी काहीतरी करावं असं वाटायचं. कधी तुमच्यापेक्षा लहान होते मी, तुमच्यापेक्षा लहान असताना सुद्धा मला असं करावं वाटायचं. तेव्हा माझ्या आईला माझं लय कौतुक असायचं. माझी आई माझ्या घरात ज्यावेळी दळण दळायची तेव्हा ती काय म्हणायची माहितीये काय, ती जात्यावरती ओव्या म्हणायची आणि म्हणायची, माय गावाच्या चावडीला सोनयाचा उंबरा, माय गावाच्या चावडीला सोनयाचा उंबरा, सोनयाचा दरवाजा कुणी बनवेला, सोनयाचा दरवाजा कुणी बनवला, सावित्री लाडकी धरी बापाचं धोतर, सावित्री लाडकी धरी बापाचं धोतर, धरी बापाच्या धोतराला ग सावित्री माझी लेक, माझी सावित्री शोभते ज्योतिबाला माझी सावित्री. असे त्यावेळी माझं कौतुक व्हायचं. माझी आई मला बाजारात घेऊन जायची, त्यावेळी असं बाजारात फिरायला येत नव्हतं, गोऱ्या लोकांची दहशत होती. आणि मला माझ्या आईने विचारलं, सावित्री तुला काय पाहिजे ग? त्यावेळी मी म्हणले मला जिलेबी पाहिजे. आणि जिलेबी पाहिजे म्हटल्यावर माझ्या आईनं मला जिलेबी दिली. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, 26 जानेवारी आहे आता, त्यावेळी खाऊया. परंतु त्यावेळी जिलेबी सुद्धा मिळत नव्हती आणि ती जिलेबी मला दिल्यावर तिथनं एक पांढरा गोरा अधिकारी पळत आला आणि मला काठी दाखवून म्हणाला, हे रस्त्यावर खायच नाही, नॉट इटिंग इन रोड,
डोंट गो वर्क. आणि असं म्हटल्यावर मी त्याला घाबरले नाही. मी त्याला म्हटलं होय म्हटलं आणि तिथनं निघाले. तो काय म्हटलं माहितीये का, गोरा अधिकारी, ही पोरगी कोण तर मोठं होणार बघा आणि ती काहीतरी घडवणार आहे असं म्हटले. आणि ते माझ्या डोक्यामध्ये राहिलं. प्रत्येक वेळी मी बाहेर जाताना मला असं ऐकायला मिळायचं. त्यामुळं मला वाटायचं की मी काहीतरी करायला पाहिजे आणि मला काहीतरी करायची इच्छा होती. त्याच वेळी घरातील शेजारी पाजारी महिला आल्या की त्यांना एकच काम असते, कुणाची जोडणी कुणाबरोबर करायची. आणि मग त्यातलीच एक आली एक नातेवाईक आणि ती म्हणली ही पोरगी ज्योतिबाला चांगली शोभत्या बघ, ज्योतिबाची आणि सावित्रीची जोडी लय भारी दिसल नव्हे. आणि असं म्हटल्यावरती मग आणि आईचं एक टुमणं असायचं